सध्या विविध न्यूज चॅनलवर आपण चायनामध्ये HMPV नावाचा व्हायरसचा आउटब्रेक झालाय या बातम्या आपण बघतोय. पण हा व्हायरस नवीन व्हायरस आहे का? हा व्हायरस कोविड इतकाच धोकेदायक आहे का? तर नाही, हा व्हायरस जुनाच आहे. गेल्या 50 वर्षापासून आपल्या पृथ्वीवर हा व्हायरस आहे. आणि हा व्हायरस जर आपण बघितला तर लहान मुलं, वयस्कर लोक, ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशी लोक, ज्यांना कॅन्सर झाला आहे किंवा डायबेटिक असतील, हायपरटेन्सिव्ह लोक असतील, तर यांना जास्त अफेक्ट करत असतो. याची लक्षणं बघितली तर नॉर्मली आपल्याला सर्दी खोकल्याची जशी लक्षणं असतात तशीच याला लक्षणं आहे. आपलं नाक चोंदणे, नाकामधनं पाणी वाहणं, आपल्या घशामध्ये खवखव होणं, आपलं डोकं दुखणं, यासारखीच जनरल सिम्पटम जे सर्दी खोकल्यामध्ये असतात तेच आपल्याला ह्या व्हायरसच्या इनिशियल स्टेजमध्ये 3 ते 6 दिवसामध्ये दिसतात. त्यानंतर जर सिव्हिअर झाला पेशंट तर त्याला दम लागणे, ब्रेथलेसनेस, श्वास घ्यायला त्रास होणे, ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्किओलायटिस यासारखे इन्फेक्शन होऊ शकतात. याचा उपचार अगदी सोपा आहे. जसं आपल्याला लक्षण आहे तसा हा इलाज आहे. आपल्याला सर्दी खोकला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण सर्दी खोकल्याच्या व्यवस्थित गोळ्या, त्याचा कोर्स पूर्ण करायचा आहे. आपल्याला जर सिव्हिअर लक्षणं वाटत असतील तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. आता काळजी काय घेतली पाहिजे आपण? तर आपण बाहेर निघताना मास्क वापरा. घरी आपल्या कोणी आजारी असेल, सर्दी खोकला झालेला असेल, त्यांना व्यवस्थित आयसोलेट ठेवा. त्यांना बाहेर लोकांमध्ये जाऊ देऊ नका. आणि बाहेर जाताना आपण व्यवस्थित मास्क लावा. आणि घरी आल्यानंतर किंवा कुठेही जाताना आपण व्यवस्थित हात सॅनिटाईज ठेवा. हात कसे सॅनिटाईज करायचा याचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या YouTube चॅनलच्या पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा.